अकोला शहरातील महानगरपालिका कार्यालयासमोरील भर रस्त्यात एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून एका दुचाकीस्वारानं महिलेवर दादागिरी करत पाईपनं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्राप्त माहितीनुसार संबंधित महिला रस्त्याने जात असताना मागून आलेल्या एका दुचाकीस्वारानं तिला धडक दिली। यानंतर महिलेने संबंधित व्यक्तीला वाहन सावकाश चालवण्याबाबत सांगितलं, मात्र हे सांगितल्याचा राग आला आणि त्या व्यक्तीनं महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली। त्यानंतर दादागिरी करत त्यानं हातातील पाईपनं महिलेवर हल्ला केला, महिलेला मारहाण केली असा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। आम्हाला त्यानं सरताही नाही म्हटलं, डायरेक्ट माझ्या कमरेला त्यानं गाडी मारली। मी त्याला एवढंच म्हटलं का म्हटलं अशी बोलायची भाषा असते का, तर त्यानं माय बहिणीवर शिवाय दिल्या, माझ्या गळ्याची पोट चोरली, त्यानं तोडली आणि आम्हाला दोघांना पण मारहाण केली। माझा मुलगा पण सोबत होता, त्याला पण त्यांनी मारलं। काय मारलं तुम्हाला? त्यानं मला पायपाने मारलं होती। कोण होते ते? ती मॉनिटर समाजाचा माणूस होता, कोण होता हे आम्हाला नाव माहिती नाही। त्या हाताने मार लागलेला आहे, माझ्या दादाला पण लागलेला आहे, माझ्या पाठीला पण लागलेला आहे, माझ्या कमरेच्यानं मला उभं राहिलं जाते।